मागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा पाहिला होता. तर त्या किंगडम प्रोटिस्टामध्ये जे ॲनिमल्स होते ते ॲनिमल्स पाहिले, त्यांचे क्लासेस वगैरे बघितले, सब क्लासेस बघितले आणि त्यांचे एक्झाम्पल्स बघितले. तर हा किंगडम प्रोटिस्टा आपण पूर्ण केला मागच्या लेक्चरमध्ये. आता आपला पुढचा टॉपिक आहे त्याच युनिटमध्ये, म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये लोकोमोटरी ऑर्गनेल्स आणि लोकोमोशन्स इन प्रोटोझोआ. बरोबर. तर लोकोमोटरी ऑर्गनेल्स म्हणजे काय आहे, तर ज्याच्यामुळे लोकोमोशन होते ते ऑर्गन. लोकोमोशन म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे ॲनिमल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो त्याला म्हणतात लोकोमोशन. तर हे लोकोमोशन करणारे ऑर्गन्स म्हणजे लोकोमोटरी ऑर्गनेल्स. तर प्रोटोझोआच्या ॲनिमल्समध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते आहे. आता ऑर्गन्स त्यांना म्हटलेलं नाही आहे, ऑर्गनेल्स म्हटलेलं आहे. ऑर्गनेल्स का बरं म्हटलंय, तर ऑर्गनेल्स हे एकदम छोटे छोटे असतात म्हणून. हा ॲनिमलच खूप छोटा आहे, सिंगल सेल ॲनिमल आहे आणि त्याचे लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणजे त्याला ऑर्गनेल्स म्हटलंय, कारण ते खूप छोटे छोटे. आणि त्या ऑर्गनेल्सच्या साह्याने तो ॲनिमल लोकोमोशन कशी करतो हे या पार्टमध्ये, युनिट फर्स्टच्या 1.3 या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर आता लोकोमोशन म्हणजे काय पहिल्यांदा पाहू. तर ॲनिमल्सची मुव्हमेंट, ही लोकोमोशन म्हणजे काय, ॲनिमल्सची मुव्हमेंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे ॲनिमल जातो तर त्याला म्हणतात की लोकोमोशन करतो. त्यामुळे लोकोमोटरी ऑर्गनेल्स जे आहेत प्रोटोझोआमध्ये ते 4 प्रकारचे आहेत. त्यामध्ये 4 प्रकारच्या लोकोमोशन्स प्रोटोझोआमध्ये दिसतात. पहिल्या प्रकारचे लोकोमोशन म्हणजे सुडोपोडियल, किंवा तिला अमोइबॉइड असं दुसरं पण नाव आहे, अमिबॉइड. दुसऱ्या प्रकारची लोकोमोशन आहे फ्लॅजेलर. तिसऱ्या प्रकारची लोकोमोशन आहे सिलियरी आणि चौथ्या प्रकारची आहे रिग्लिंग. अशा 4 प्रकारच्या लोकोमोशन्स ह्या प्रोटोझोआमध्ये दिसतात. नाव लोकोमोटर ऑर्गनेल्स. लोकोमोटर ऑर्गनेल्स जे प्रोटोझोआमध्ये, याच्यामध्ये सुडोपोडिया असता, फ्लॅजेला असता, सिलिया असता, मायोनिम्स असता, असे त्यांचे नाव आहे, त्या ऑर्गनचे नाव आहे. सुडोपोडिया, फ्लॅजेला, सिलिया, मायोनिम्स हे त्या लोकोमोटरी ऑर्गनेल्सचे नाव आहे. प्रोटोझोआमध्ये जे सापडतात लोकोमोटरी ऑर्गन्स त्यांचे नाव आहेत. हे वेगवेगळ्या प्रोटोझोआमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकोमोटरी ऑर्गनल्स असतात. तर प्रोटोझोआ म्हणजे सिंगल सेल ॲनिमल, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. नाव पहिल्यांदा आपण पाहूया सुडोपोडिया आणि त्यांचे टाइप्स. सुडोपोडियाचे टाइप्स कसे आहेत, तर लोकोमोटर ऑर्गनेल्स हे सार्कोडिना सुपर क्लासमध्ये सापडतं. ओके. हे बॉडीच्या कुठल्याही पार्टपासून निघतात. सुडोपोडिया कुठल्याही पार्टपासून निघतात. लोकोमोशन ज्यावेळेस चालू असते त्या ॲनिमल्सची, त्यावेळेस बॉडीच्या कुठल्याही पार्टपासून हे ऑर्गनेल्स निघतात. सुडोपोडिया ह्या 4 प्रकारच्या असतात. पहिल्या लोबोपोडिया. या लोबोपोडिया जाड असतात, बोटांसारख्या दिसतात त्या, आणि ह्या बॉडीच्या कुठल्याही पार्टमधून बाहेर आलेल्या असतात. आउटग्रोथ्स असं त्यांना म्हणतात. आउटग्रोथ्स म्हणजे बाहेरच्या बाजूला झालेली वाढ. ह्या राऊंडेड असतात आणि म्हणजे गोल असतं ह्या, आणि त्यांचं टिप जे आहे ते ब्लंट असतं. याचं एक्झाम्पल आहे अमिबा किंवा आर्सेला. नाव फिलोपोडिया हा सुडोपोडियाचा दुसरा प्रकार आहे. ह्या फिलामेंट लाईक सुडोपोडिया आहेत, ज्यांच्यामध्ये पॉइंटेड टिप असतं. याचं एक्झाम्पल आहे
अकांथोमेट्रा. ओके, हे ॲनिमलचं नाव आहे अकॅन्थोमेट्रा. याच्यामध्ये फिलोपोडिया असतात. ह्या फिलामेंट सारखे असतात. फिलामेंट म्हणजे कसं, बल्ब असतो पहा, पूर्वीच्या प्रकारचा बल्ब, LED बल्ब नाही, पूर्वीच्या प्रकारचा बल्ब, त्याच्यामध्ये टंगस्टनचं फिलामेंट असतं. ते कसं असतं, तशा या सुडोपोडिया असतात आणि त्याला टिप जे आहे ते पॉइंटेड असतं. याचं एक्झाम्पल आहे अकांथोमेट्रा. तिसरं आहे ॲक्झोपोडिया. ह्या स्टिफ्स आहेत. ह्या स्टिफ आहेत म्हणजे एकदम कडक असतात. रे लाईक आहे. रे म्हणजे थोडासा त्याला आपण ताठ असं धरू शकतो. ओके, ह्या ॲक्झियल फिलामेंटने सपोर्टेड असतात. ओके, एंडोप्लाझमच्या ॲक्झियल फिलामेंटने सपोर्टेड असतात. याचं एक्झाम्पल आहे ॲक्टिनोफ्राईज. हे पण ॲनिमलचं नाव आहे. तुम्ही या ॲनिमलचे नावं गुगलमध्ये जर टाकले तर तुम्हाला त्यांच्या फिगर्स पाहायला मिळतील. म्हणजे ते ॲनिमल्स कसे दिसतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. सो ॲक्टिनोफ्राईज. नंतर रेटिक्युलोपोडिया. ह्या रेटिक्युलोपोडिया हा चौथा प्रकार आहे सुडोपोडियाचा. ह्या फाईन असतात, थ्रेड लाईक सुडोपोडिया आहेत. यांच्या ब्रँचेस होतात आणि त्याच्यापासून रेटिक्युलम तयार होतं, म्हणून त्यांना रेटिक्युलोपोडिया असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे एल्फिडियम. ओके, याचं एक्झाम्पल काय, एल्फिडियम. तर याच्यामध्ये तुम्ही पहा, ए आहे लोबोपोडिया, बी आहे फिलोपोडिया, या फिलोपोडिया आहेत. सी आहे रेटिक्युलोपोडिया, या सी. नंतर डी आहे ॲक्झोपोडिया, ॲक्टिनोफ्राईज. हे ॲक्टिनोफ्राईज आहे. ओके, सो अशा रीतीने आपण हे 4 प्रकार सुडोपोडियाचे पाहिले. सुडोपोडियाचे हे 4 प्रकार आहे, टाइप्स ऑफ सुडोपोडिया. ही फिगर लक्षात ठेवा. ओके, नाउ सेकंड टाइप ऑफ लोकोमोटरी ऑर्गनेल इज फ्लॅजेला. ओके, फ्लॅजेला आणि त्याचे टाइप्स कोणते आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया. फ्लॅजेला ह्या खूप फाईन असतात. ओके, एकदम बारीक असतात, डेलिकेट असतात, ह्या नाजूक असतात आणि हायली व्हायब्रेटाईल असतात. ह्या म्हणजे त्यांचं सारखं असं व्हायब्रेशन चालू असतं. जसं मधमाशीचे पंख फडफडतात तसे यांचे व्हायब्रेशन्स चालू असतात. प्रोटोप्लाझमचे हे एक्सटेन्शन्स असतात. ओके, ह्या ज्या फ्लॅजेला आहेत ह्या प्रोटोप्लाझमच्या एक्सटेन्शन्स आहेत. हे मास्टिगोफोराचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ह्या लोकोमोशनसाठी उपयोगाला येतात. ओके, हे फॉलोइंग याचे म्हणजे याचे प्रकार जे आहेत ते प्रकार खालच्या प्रमाणे आहे. पहिला आहे स्टायकोनेमॅटिक. ए, स्टायकोनेमॅटिक. याच्यामध्ये सिंगल रो असतो. लॅटरल मॅस्टिगोनिम्सचे सिंगल रो असतो, फक्त एकच रो असतो याच्यामध्ये. तर याचं एक्झाम्पल आहे युग्लिना. दुसऱ्या प्रकारचे फ्लॅजेला म्हणजे पॅन्टोनिमॅटिक. याचे जे मास्टिगोनिम्स आहेत हे 2 किंवा जास्त रो मध्ये असतात. याचं एक्झाम्पल आहे मोनास. ओके, तिसरं आहे ॲक्रोनिमॅटिक. याचं लॅटरल मास्टिगोनिम्स असतात याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये लॅटरल मास्टिगोनिम्स ॲब्सेंट असतात. लॅटरल मास्टिगोनिम याच्यामध्ये ॲब्सेंट असतात, पण डिस्टल एंड जे याचं म्हणजे बाहेरचा भाग याच्यावरती टर्मिनल फिलामेंट्स असतात आणि त्या व्हिप सारख्या दिसतात, म्हणून त्याला व्हिप फ्लॅजेलम असं पण म्हणतात. ॲक्रोनिमॅटिकला व्हिप फ्लॅजेलम म्हणतात कारण त्या व्हिप सारख्या दिसतात म्हणून. याचं एक्झाम्पल आहे पॉलिटोमा. नाव डी पेंटॅक्रोनेमॅटिक. ओके, याच्यामध्ये
टर्मिनल फिलामेंट असतं किंवा मास्टिकोनिम्स असतात. 1 किंवा 2 रो मध्ये याच्यामध्ये मास्टिकोनिम्स असतात. याचा एक्झाम्पल आहे पॅरानिमा. पेंटाक्रोमॅटिक मध्ये टर्मिनल फिलामेंट असतं किंवा मास्टिकोनिम्स असतात. हे 1 किंवा 2 रो मध्ये असतात फक्त याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल पॅरानिमा आहे. नाव सिंपल किंवा अमोनिटिक हे जे फ्लॅजेलम आहे याच्यामध्ये मास्टिकोनिम्स नसतात आणि टर्मिनल फिलामेंट नसतं याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे नॉक्टिलुका. ओके, सो हे सिंपल आणि अमोनिटिक असं याला म्हणतात या फ्लॅजेलाला. हे फ्लॅजेलाला मास्टिकोनिम नसतं किंवा टर्मिनल फिलामेंट नसतं. याचं नॉक्टिलुका एक्झाम्पल आहे. आता हे इथे दाखवले आहेत बघा टाइप्स ऑफ फ्लॅजेला. ए स्टायकोनिमॅटिक म्हणजे एक सिंगल असतं आणि त्याला साईडला असतं असं. दुसरं पॅन्टोनिमॅटिक म्हणजे एकाच बाजूला असतात आणि दुसऱ्याच बाजूला असतात, दोनच बाजूला असतात फक्त. याच्यासारखं असं गोल नसतं. हे गोल दिसतंय. हे 1-2 बाजूला असतात फक्त साईड ब्रांचेस. सी ॲक्रोनिमॅटिक जे आहेत त्यांना असे डायरेक्ट एकापासून एक सरळ असतात आणि टर्मिनल फिलामेंट दिसतात तिथे. डी मध्ये पेंटॅक्रोनेमॅटिक याच्यामध्ये अगदी सरळ सरळ असतात हे आणि टर्मिनल फिलामेंट त्याच्यामध्ये असतं. याच्यामध्ये टर्मिनल फिलामेंट नाही आहे आणि याच्यामध्ये तिरपे आहेत, त्याच्यामध्ये सरळ आहे. हा डी आणि बी मध्ये फरक आहे. नाव ई, हे ई जे आहेत ते सिंपल आहे. सरळ एक लांब असा फिलामेंट असतो, फ्लॅजेला त्याला म्हणतात. नॉक्टिलुकाचं एक्झाम्पल आहे ई. ओके, नाव आपण पहिल्यांदा पाहिला सुडोपोडिया, दुसऱ्यांदा पाहिला फ्लॅजेला. आता तिसरा प्रकार जो आहे याच्यामधला तो काय आहे? सिलिया हा तिसरा प्रकार आहे. ओके, तर हे जे सिलियरी लोकोमोशन आहे हे कॅरेक्टरिस्टिक आहे सिलिएट्समध्ये. म्हणजे सिलिया ज्यांना असतात त्यांचा एक क्लास काढला आहे. त्या क्लासचं नाव आहे सिलिएटा. ओके, याच्या ज्या बॉडी सिलिया ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये वेगवेगळ्या असतात, त्या व्हेरी करतात डिस्ट्रीब्युशनमध्ये. सिलिया ह्या एक्स्ट्रीमली फाईन किंवा एकदम थिन एक्सटेन्शन असतं. सिलिया एकदम बारीक असतात फ्लॅजेलापेक्षा किंवा सुडोपोडियापेक्षा. सुडोपोडिया तर खूप जाड असता, फ्लॅजेला कमी जाड असतात, सिलिया खूप बारीक असतात. सायटोप्लाझमचे हे फाईन एक्सटेन्शन आहे. सिलिया पूर्ण बॉडीवरती कव्हर करतात. पूर्ण बॉडी सरफेस जो आहे तो कव्हर होतो सिलियामध्ये. प्रिमिटिव्ह ॲनिमल्समध्ये पूर्ण बॉडी सरफेस जो आहे तो कव्हर होतो. ओके, याचं एक्झाम्पल आहे बॅलंटेडियम आणि पॅरामेशियम. ओके, सिलियाचं एक्झाम्पल पूर्ण बॉडीवरती सिलिया कव्हर असतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे? बॅलंटिडियम आणि पॅरामेशियम. ह्या काही सर्टन एरियाजमध्ये फक्त रिस्ट्रिक्टेड असतात. ओके, बॉडीच्या काही एरियामध्ये फक्त असतात ह्या. याचं एक्झाम्पल आहे स्टायलोन्शिया. बॅलंटेडियम आणि पॅरामेशियममध्ये पूर्ण बॉडी कव्हर्ड असते सिलियाने, पण काही ॲनिमल्स असे आहेत त्याच्यामध्ये काही एरियामध्ये फक्त या सिलिया असतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे स्टायलोनिचिया. काही जे फॉर्म्स आहेत सिलिएट्समध्ये तर सिलिया एकत्र येतात सेलच्या माउथपाशी. सेलच्या माउथपाशी सिलिया एकत्र येतात आणि तिथे ओरल सिराय तयार होतात. काही सिलिएट्समध्ये सिलिया मूव्ह नाही करत. ओके,
आणि सेन्सरी ऑर्गन म्हणून त्यांचा उपयोग होतो. असं काही प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत असे. सिलियमचं जर समजा अल्ट्रा स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 9 पेयर्ड पेरिफेरल फायबर्स दिसतात. ओके, डबल असतात ते, म्हणजे पेयर्ड आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 सेंट्रल फायबर्स असतात. हे जे सेंट्रल फायबर्स आहेत हे एंडोप्लाझ्मिक सीटमध्ये एन्क्लोज्ड असतात. ओके, हे पेरिफेरल फायबर्स जे आहेत ह्याच्यापासून 2 फायब्रिल्स बनलेले असतात. त्याच्यामध्ये त्याला डबलेट्स म्हणतात. डबलेट्स पेरिफेरल फायबर्स जे आहेत त्याच्यामध्ये 2 फायबर असतात. 2 फायब्रिल पासून ते पेरिफेरल फायबर बनलेले असतात, म्हणून त्यांना डबलेट्स असं म्हणतात. नाव चौथा प्रकार म्हणजे मायोनिम्स. मायोनिम्स हा लोकोमोटरी ऑर्गनचा चौथा प्रकार आहे. पहिला आपण बघितला सुडोपोडिया, दुसरा आपण बघितलं फ्लॅजेला, तिसरा आपण बघितलं सिलिया आणि चौथा आहे मायोनिम्स. ह्या अतिशय म्हणजे सिलियापेक्षा फाईन असतात ह्या आणि हायली कॉन्ट्रॅक्टाइल्स असतात, एक्टोप्लाझममध्ये दिसतात. हे जे मायोनिम्स आहेत हे सगळ्या पॉसिबल डायरेक्शनमध्ये वळू शकतात. पेलिकलमध्ये सगळ्या पॉसिबल डायरेक्शनमध्ये वळू शकतात. याचं एक्झाम्पल आहे मास्टिगोफोराज. सिलिएटेड किंवा स्पोरोझोन्समध्ये हे दिसतात. मायोनिम सिस्टीम जी आहे ती सिलिएट्समध्ये खूप वेल डेव्हलप्ड आहे. याचं एक्झाम्पल आहे व्हॉर्टिसेला. याला अदर व्हॉर्टिसेला किंवा दुसरे स्टॉक्ड सिलिएट्स, म्हणजे ज्यांना स्टॉक असतो असे सिलिएट्स. लॉन्जिट्युडिनल मायोनिम्स जे आहेत ते बॉडी प्रॉपर कव्हरेजमध्ये इन्क्ल्यूड असतात, म्हणजे बॉडीला ते व्यवस्थित कव्हर देतात. बेसला त्यांचा स्टॉक तयार होतो, त्याला स्पाझ्मोनीम असं म्हणतात. ओके, सो तो बेस जो आहे स्टॉकचा तो स्पाझ्मोनीम असा असतो, त्याला म्हणतात स्पाझ्मोनीम. आणि बाहेरचा भाग जो आहे तो मायोनीम असतो. ओके, तर हे सगळे झाले लोकोमोटरी ऑर्गनेल्स. हे आपण आता जे पाहिले 4 प्रकारचे ते लोकोमोटरी ऑर्गनेल्स झाले. नाव आता आपण दुसरा टॉपिक जो आहे याच्यामधला तो आहे मेथड्स ऑफ लोकोमोशन. म्हणजे लोकोमोशन नेमकी कशी होते ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. मेथड्स ऑफ लोकोमोशन, तर त्याच्यामध्ये 4 मेथड्स ऑफ लोकोमोशन आहे. अमिबॉइड लोकोमोशन, फ्लॅजेलर, सिलियरी आणि रिगलिंग असे 4 प्रकारचे लोकोमोशन. तर पहिली आहे अमिबॉइड किंवा सुडोपोडियल मुव्हमेंट. अमिबॉइड मुव्हमेंट किंवा सुडोपोडियल मुव्हमेंट. अमिबा जो आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो, त्याच्यामध्ये फिंगर लाईक बोटासारखे एक्सटेन्शन निघतात बॉडीमधून, त्याला सुडोपोडिया असं म्हणतात. आणि हा जो अमिबा आहे तो इरेग्युलर मुव्हमेंट दाखवतो, याला अमिबॉइड मुव्हमेंट असं म्हणतात. याच्यामध्ये सुडोपोडियम जे तयार झालेलं असतं प्रोजेक्शन, एक्टोप्लाझमच्या प्रोजेक्शनमुळे ते सुडोपोडियम तयार झालेलं असतं. एंडोप्लाझम त्याच्यामध्ये फ्लो होतो. तर याच्यावरती वेगवेगळ्या थेरीज लिहिल्या आहेत. वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगळ्या थेरी लिहिलेल्या आहे. याच्यामध्ये वेगळ्या झुलॉजिस्टने अमिबॉइड लोकोमोशन कशी होते, नेमकी कशामुळे ते अॅनिमल पुढे जातो, तर वेगळ्या सायंटिस्टचे वेगळे मत आहे. तर ए आहे सोलजेल थेरी, दुसरी आहे ॲडिजन थेरी, तिसरी आहे सरफेस टेन्शन थेरी, चौथी आहे वॉकिंग मूवमेंट थेरी आणि 5वी आहे रोलिंग मूवमेंट थेरी. ओके, या 5 थेरी मेन त्याच्यामध्ये आहेत. सायंटिस्टने वेगळ्या सायंटिस्टने लिहिलेलं आहे. ह्या थेरीवरून आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये फक्त सोलजेल थेरी जी आहे ती सगळ्यात जास्त ॲक्सेप्टेबल आहे. म्हणजे एकदम बऱ्यापैकी चांगली लिहिलेली आहे की ती आपल्याला ॲक्सेप्ट करता येऊ शकते किंवा मान्य करता येऊ शकते. त्याला प्रूफ जे आहे ते व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. ही पहिल्यांदा हायमनने सांगितली 1917 आणि नंतर पॅन्टिनने 1923 या 26 पॅन्टिनने याला सपोर्ट दिला होता. आणि 1925 मास्टने पण या सोलजेल थेरीवरती रिसर्च केला होता. ह्या थेरीमुळे सुडोपोडिया ज्या आहेत त्या
सायटोप्लाझममध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे तयार होते. सुडोपोडिया कशी तयार होते? सायटोप्लाझममध्ये चेंजेस झाल्यामुळे तयार होते. जेल पासून सोल तयार होतं आणि सोल पासून जेल तयार होते, असं व्हाईस वर्सा, म्हणजे उलट आणि सुलट. जेल टू सोल, सोल टू जेल असं. आता मास्टने सांगितल्याप्रमाणे अमिबॉइड मुवमेंट कशी होते, तर ती खालच्या 4 स्टेपमुळे होते. पहिल्यांदा प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे अमिबाचं, ते सबस्ट्रॅटमला अटॅच होतं. मग प्लाझ्मा सोल जो आहे तो त्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो, लोकोमोशनच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो आणि तिथे प्लाझ्मा जेल तयार होतो. त्यामुळे स्ट्रॉंग जिलॅटिनस ट्यूब तयार होते, त्याला म्हणतात सुडोपोडियम. नाव त्याच वेळेस ॲट द सेम टाइम प्लाझ्मा जेल जे पोस्टेरियर एंडचं जे प्लाझ्मा जेल आहे ते प्लाझ्मा सोलमध्ये कन्वर्ट होतं. ओके, तर दॅट इज सोलेशन, हायर एंडचं सोलेशन होतं. हा जो सोल आहे हा न्यूली फॉर्म सुडोपोडियमपाशी मूव्ह होतो. त्यामुळे टोटल सायटोप्लाझम जो आहे बॉडीचा तो याच्यामध्ये पूर्णपणे भरला जातो. आता काय होतं, प्लाझ्मा जेल ही कॉन्ट्रॅक्ट होते आणि पूर्ण बॉडी जी आहे ती त्या डायरेक्शनमध्ये खेचली जाते, मूव्ह होते. सगळ्या अबाऊ स्टेप झाल्या की लगेच दुसरी स्टेप सुरू होते. त्यामुळे अमिबा जो आहे तो पुढे ढकलला जातो. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये कंटिन्युअस सोल्युशन होतं पोस्टेरियर एंडला आणि अँटेरियर एंडला कंटिन्युअस जेलेशन होतं. म्हणून याला सोल जेल किंवा चेंज ऑफ व्हिस्कोसिटी थेअरी असं म्हणतात. प्लाझ्माची व्हिस्कोसिटी चेंज होत असते सारखी, त्यामुळे मग तो ॲनिमल जो आहे तो मूव्ह करतो. तर इथे दाखवलं आहे बघा, प्रोट्रुजन ऑफ द लीडिंग एज 1, 2, 3 झालेले आहे तिथे, आणि मग इथे पुढचा टच होतो आणि मागचा सोडला जातो. ओके, मग हे मागच्या बाजूला दिसतोय, पुढे इथे तयार होतो असं. दिस इज कॉल्ड एज अमिबॉइड मुवमेंट. नाव फ्लॅजेलर मुवमेंट. पहिली आपण बघितली अमिबॉइड मुवमेंट. आता ही फ्लॅजेलर मुवमेंट. हे मास्टिकोफोराचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मास्टिकोफोरामध्ये फ्लॅजेलर मुवमेंट असतेच. फ्लॅजेलर मुवमेंट असली की समजायचं की हा ॲनिमल मास्टिकोफोरामधला आहे. ओके, परमनंट ऑर्गनेल्स याच्यामध्ये दिसतात हे फ्लॅजेलाच्या रूपात. फ्लॅजेलामध्ये काही थेअरीज दिलेल्या आहेत फ्लॅजेलर मुवमेंटच्या. प्रोटोझुलॉजिस्ट जे आहेत त्यांनी या थेअरी लिहिलेल्या आहे. पहिलं स्क्रू प्रोपेलर थेअरी. याच्यामध्ये लॅटरल मुवमेंट, सिरीज ऑफ लॅटरल मुवमेंट होते, म्हणजे एकामागोमाग एक अशी सिरीज असते. फ्लॅजेलमची मुवमेंट होते. त्यामुळे प्रेशर जे आहे ते राईट अँगल्समध्ये प्रेशर एक्झर्ट होतं, सरफेसला त्याचं प्रेशर एक्झर्ट होतं. तर हे जे प्रेशर आहे ते बॉडीच्या दोन्ही साईडला डेव्हलप होतं. पहिलं एक फोर्स बॉडीच्या पॅरलल एक फोर्स क्रिएट होतो, आणि दुसरं राईट अँगल्सला, मेन ॲक्सिसच्या राईट अँगलला फोर्स क्रिएट होतो. तर पहिलं जे आहे त्यामुळे ॲनिमल पुढे जातो आणि दुसऱ्यामुळे तो ॲनिमल गोल फिरतो. मेन ॲक्सिसच्या भोवती तो ॲनिमल गोल फिरतो. म्हणून बॉडी जी आहे ती रोटेट होते आणि मग पुढे जाते, जसं काही स्क्रू पुढे येतो तसा. ओके, नाव सिलियरी बिट थेअरी सेकंड. ही थेअरी जी आहे ही मेट्झनरने 1920 मध्ये लिहिलेली आहे ही थेअरी. याच्यामुळे फ्लॅजेलम जो आहे सर्कलमध्ये बीटिंग करतो, त्याच्यामध्ये सफिशियंट सक्शन जे आहे ते होत असतं आणि त्यामुळे ॲनिमल पुढे मूव्ह होतो. तिसरी आहे अंड्युलेटिंग मुवमेंट. ही रिसेंट थेअरी आहे, पॅरामेशियममध्ये स्टडी केली गेलेली आहे
व्हेर वॉर्नने याचा स्टडी केलेला आहे. ह्या थेअरीमुळे फ्लॅजेलम जो आहे त्याच्यामध्ये स्पायरल अंडुलेशन होतात. एक वेव्ह जी आहे ती वेव्ह पास होते, बेस पासून तर टिप पर्यंत ती वेव्ह जाते आणि त्यामुळे फ्लॅजेलम जो आहे तो बॅकवर्ड साईडला हेल्ड धरलेला असतो. नॉर्मली ज्यावेळेस बॉडी स्विमिंग करत असते त्यावेळेस तो फ्लॅजेलम मागच्या साईडला धरलेला असतो, त्यामुळे ॲनिमल पुढे जातो. हे जे फ्लॅजेलेट्स आहे हे साधारणपणे 15 ते 300 मायक्रॉन्स एका सेकंदामध्ये डिस्टन्स कव्हर करतात. नाव चौथी जी थेअरी आहे ती साईडवाईज लॅसिंग मुवमेंटची थेअरी आहे. ह्या थेअरीमुळे फ्लॅजेलम जो आहे तो साईडवाईज मूव्ह करतो, असा दोन्ही साईडला पॅरलल साईडला मूव्हमेंट करतो. त्याला लॅशिंग मूव्हमेंट म्हणतात. रॅपिड लोकोमोशन करताना लॅशिंग मूव्हमेंट करतो साईडवाईज. ह्या मोशनमध्ये 2 स्ट्रोक असतात. एक इफेक्टिव्ह स्ट्रोक असतो आणि दुसरा रिकव्हरी स्ट्रोक असतो. इफेक्टिव्ह स्ट्रोक जो आहे त्यामुळे ॲनिमल पुढे ढकलला जातो आणि तो फ्लॅजेलम जो आहे तो मागच्या बाजूला जातो. मागच्या बाजूला गेलेला फ्लॅजेलम जो आहे तो गुंडाळून पाण्याला विरोध न करता पुढे आणला जातो आणि मग पुढे आला की परत तो सरळ होतो आणि मग सरळ होऊन तो पाण्याला फटका मारतो, तो इफेक्टिव्ह स्ट्रोक. आणि फ्लॅजेलम गुंडाळून जो पुढच्या बाजूला येतो तो रिकव्हरी स्ट्रोक. स्वतःला गुंडाळून जो पुढे येतो तो रिकव्हरी स्ट्रोक. तर त्याची जी रिजिड मुवमेंट असते त्याच्यामध्ये कॉन्कॅव्हिटी तयार झालेली असते. कॉन्कॅव्हिटी फार कमी असते त्याच्यामध्ये. रिकव्हरी स्ट्रोकमध्ये फ्लॅजेलम जो आहे तो स्ट्रॉंगली कर्व्ड असतो आणि तो ओरिजिनल पोझिशनला येतो रिकव्हरी स्ट्रोकमध्ये. ॲनिमल ह्या इफेक्टिव्ह स्ट्रोकमुळे आणि रिकव्हरी स्ट्रोकमुळे पुढे जातो. नाव तिसरी जी आहे ती सिलियरी मुवमेंट. ही सिलियरी मुवमेंट जी आहे सिलिएटाच्या ॲनिमल्समध्ये दिसते. सिलियरी मुवमेंट क्लास सिलिएटा. याच्यामध्ये सिलिया ज्या ऑर्गनेल्स असतात त्याच्यामुळे यांची ही सिलियरी मुवमेंट्स दिसतात. सिलियामुळे सिलियरी मुवमेंट होते. ह्याच्यात सिलिया बीटिंग करत असतात, कॉन्स्टंट बीटिंग करत असतात. याच्यामध्ये सुद्धा इफेक्टिव्ह स्ट्रोक असतो आणि रिकव्हरी स्ट्रोक असतो. इफेक्टिव्ह स्ट्रोक जो आहे सिलियाचा तो बॅकवर्ड साईडला बीट होतो, स्ट्रेट रिजिड रॉड सारखा बीट होतो. आणि रिकव्हरी स्ट्रोकमध्ये सिलिया ज्या आहेत त्या नॉर्मल पोझिशनला येतात आणि वाकून येतो. मग तो सिलिया वाकतात आणि मग त्या नॉर्मल पोझिशनला येतात. सो इफेक्टिव्ह स्ट्रोक जो आहे तो वॉटर मागे लोटतो, त्यामुळे बॉडी पुढे जाते. तर ह्या इफेक्टिव्ह स्ट्रोकमध्ये वॉटर जे आहे ते स्ट्राईक होतं सिलियामुळे राईट अँगलला त्याच्या लेंथमध्ये आणि त्यामुळे बॉडी जी आहे ती पोस्टेरियर डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. हे जे डायरेक्शन आहे इफेक्टिव्ह स्ट्रोकची हे ऑब्लिज आहे. लॉंग ऑक्सिसच्या 90 डिग्रीमध्ये होत असते. ती बॉडीच्या 90 डिग्रीमध्ये होत असते. त्यामुळे ॲनिमल स्विम करू शकतो स्पायरल पाथमध्ये आणि सेम टाइम तो रोटेट पण होतो. लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसमध्ये तो रोटेट पण होतो. सिलियरी बीटिंग जे आहे ते रिव्हर्स पण होऊ शकतं आणि ॲनिमल बॅकवर्डला पण येऊ शकतो. त्याची डायरेक्शन आणि इंटेन्सिटी जी आहे बीटची ती Ca++ आणि K+ आयन्समुळे कंट्रोल होते. हे एखरॅट 1972 मध्ये त्याने डिस्कवर केलेलं आहे. हे बघा, हा इफेक्टिव्ह स्ट्रोक आहे 1 2 3 4 5 आणि बी जो आहे
तो बी इफेक्टिव्ह स्ट्रोक आहे, नाही सॉरी बी रिकव्हरी स्ट्रोक आहे. तर याच्यामध्ये असं वाकून पुढे आलेला आहे तो आणि इथून असं सरळच्या सरळ असा मागे गेलेला आहे. सो याच्यामुळे पाण्याला फटका बसतो आणि याच्यामुळे पाण्याला फटका न बसता तो पुढे येतो, त्यामुळे ॲनिमल्स जो आहे तो पुढे जातो. नाव शेवटची जी आहे ती रिगलिंग लोकोमोशन आहे. रिगलिंग लोकोमोशन म्हणजे त्याच्यामध्ये अशी काय म्हणतात त्याला, रिगलिंग होतं. त्याच्यामध्ये रिगलिंगचा मराठी शब्द एक्झॅक्टली आपण जर बघितला, पहा तुम्हाला दाखवतो मी. रिगलिंग WRIGG. रिगलिंग म्हणजे थोडं नागमोडी असं आणि गोलपण, म्हणजे नागमोडीपण आणि गोलपण असं दोघ्या प्रकारची लोकोमोशन त्याच्यामध्ये होते. ह्या स्पोरोझोन्समध्ये दिसतात. ओके, युग्लिना सारख्या ॲनिमलमध्ये ते दिसतात. युग्लिना हा एकदम फेमस ॲनिमल आहे, तुम्ही पाहिला असेल. तर त्या युग्लिनाच्या ॲनिमलमध्ये ही लोकोमोशन आपल्याला दिसते. याच्यामध्ये फार स्लो प्रोग्रेशन असतं. एकदम वर्म लाईक मॅनरमध्ये ते ॲनिमल पुढे जातात. मोशन त्यांची लोकोमोशन एकदम कमी असते. वर्म म्हणजे एखादा जंतासारखा किंवा एखादा अळीसारखा असतो तो. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्सेशनच्या वेव्स जातात, पास होतात. ओके, आणि त्या पूर्ण बॉडीमधून त्या एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्स पास होतात अँटेरियर पासून तर पोस्टेरियर एंडपर्यंत. त्यामुळे पेरिस्टाल्टिस, इंटेस्टाईनची पेरिस्टाल्सिस कसं होतं तसंच असतं हे साधारणपणे. इंटेस्टाईनमध्ये अन्न जे आहे ते पुढून मागे ढकललं जातं, तर त्या इंटेस्टाईनवरती अशा पेरिस्टाल्सिसच्या मुवमेंट वेव्ज जातात आणि त्या वेव्जमुळे ते अन्न मागे ढकललं जातं. तसंच वेव्ज या ॲनिमल्सच्या बॉडीवरती तयार होतात. ही जी रिगलिंग मुवमेंट आहे याच्यामध्ये टेम्पररी चेंजेस होत असतात त्या ॲनिमलच्या शेपमध्ये. ॲनिमलचा बॉडी शेप जो आहे तो टेम्पररी चेंज होत असतो. हे कॉन्ट्रॅक्टिलिटीमुळे घडतं. ड्यू टू कॉन्ट्रॅक्टिलिटी, त्या बॉडीची कॉन्ट्रॅक्टिलिटी तशी असते. मायोनिन्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या कॉन्ट्रॅक्टिलिटी असते. एक्टोप्लाझम जो आहे तो त्या वेव्स निर्माण करतो आणि पेलिकलच्या इलास्टिसिटीमुळे पण ते घडतं. पेलिकलमध्ये इलास्टिसिटी जर नसती तर वेव्स निर्माणच झाल्या नसत्या. तर पेलिकलच्या इलास्टिसिटीमुळे पण ते घडतं. काही प्रोटोझोन्स जे आहेत ते ऑइल ड्रॉपलेट सिक्रेट करतात. ओके, किंवा त्याच्यामध्ये गॅस बबल तयार होतो, त्यामुळे ते ॲनिमल तरंगत राहतात आणि मग त्या पाण्यावरती जे प्रवाह तयार होतात त्या प्रवाहामुळे ते मूव्हमेंट करतात. त्या प्रवाहामुळे त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑटोमॅटिक मूव्हमेंट होते आणि मग त्या मूव्हमेंटमध्ये त्यांना फूड वगैरे मिळून जातं किंवा ऑक्सिजन असलेलं चांगलं नवीन पाणी त्यांना मिळतं. सो अशा रीतीने ही रिगलिंग मोशन आहे. रिगलिंगचा एक्झॅक्ट मराठी अर्थ आपण पाहू बरं, सापडतो का. सुरकुतणे म्हणजे त्याच्या बॉडीवरती सुरकुत्या पडतात. रिगलिंग म्हणजे काय, त्याच्या बॉडीवरती सुरकुत्या पडतात आणि त्या सुरकुत्यामुळे तो ॲनिमल जो आहे तो पुढे ढकलला जात असतो. सुरकुत्या या बारीक असतात आणि वेव्स ह्या जाड असतात, मोठ्या असतात. हा दोघांमध्ये फरक आहे. काहींच्या बॉडीवरती वेव्स निर्माण होतात आणि काहींच्या बॉडीवरती सुरकुत्या निर्माण होतात. त्या सुरकुत्यांमुळे त्या सुरकुत्या पुढून मागे अशा जात असतात, त्यामुळे ॲनिमल पुढे पुढे जात असतो. सो इथे आपलं युनिट फर्स्ट जे आहे ते संपलंय. युनिट सेकंड जे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे.